बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 62. मी या दोघांचा सासरा. यांच्याबद्दलच्या सगळ्या गोष्टी मलाही आत्ताच कळल्या. तुम्ही सर्वांनी यांच्यासाठी खूप काही सोसलत. यांना शोधण्यासाठी तुमच्या जीवाचे किती हाल झालेत ते मला कळलं आहे. तुमचं दुःख मी समजू शकतो. या घडलेल्या प्रसंगाला हे दोघेच जबाबदार आहेत हे सुद्धा मला आता कळून आलेलं आहे. यांना जरी आम्ही घर जावई बनवून घेतलं असलं तरी तुमचा यांच्यावरचा हक्क आहे तसाच आहे. त्या हक्काला जरासुद्धा धक्का लागलेला नाही. तुम्ही मनात दुसरं काही आणून वाईटही वाटून घेऊ नका आणि कुठला गैरसमजही करून घेऊ नका. आणि दुसरं म्हणजे विहीनबाई वारलेल्याच्या तुमच्या दुःखात आम्ही सर्वजण मनापासून सहभागी आहोत. दुसरं कळकळीचं सांगणं म्हणजे तुम्ही सर्वांनी या दोघांना माफ करावं अशी माझीही इच्छा आहे. अजाणतेपणात काही चुका झाल्या असतील तर मोठ्या मनाने त्या पोटात घाला आणि यांच्याबद्दल जो काही तुमच्या मनात राग असेल तो विसरून जा. किती जरी झालं तरी हे तुमचाच वंश पुढे चालवणारे तुमचे मुलगे आहेत. पाटील नाराज होऊन गप्प बसलेलं पाहून नवकुडकर त्यांच्याजवळ येऊन बसले व हात जोडून त्यांना असं समजावून सांगितलं. तरीही पाटील गप्पच. सगळेजण पण गप्पच बसलेले. घरात पूर्ण शांतता. जो तो खाली मानेनं बसलेला. रामा, दोन्ही बी पाहुणं म्हणते ते अगदी बरोबर आहे बघ. आता जास्ती काय विचार करीत बसू नकोस. जे काय घडलं ते पोराने सगळं खरं खरं सांगितलं. या सगळ्या चुका त्यांच्याच आहेत हे बी खरं आहे. आता त्यासनी सगळ्या गोष्टींचा पश्चाताप व्हायलाय. ह्याच्या अगोदर जे बी काय झालं ते सगळं विसरून टाक. मनात राग धरून गेलेलं माणूस काय आता परत येत नाही. पोरं येतील की नाही ह्या काळजीत आत्ता पत्र दिस काढल्यासा. आता ते घरला परत आल्यात त्यासनी माफी करा आणि इथनं पुढे सगळी मिळून गोडी गुलाबीनं राहावा. कमळाबाई, अक्का, माझ्या मनात काय बी राग नाही आणि राग धरून तरी आता काय उपयोग. जे व्हायचं ते सगळं होऊन गेलं. ते काय आता परत येणार आहे. मला सगळ्या गोष्टी कळल्या. माझा राग निघून गेला. माझ्या रकमी संघ माझा राग निघून गेला. श्यामाच्या मनात काय राग असेल तर त्यानं बोलून दाबावा पाहिजे. तर संजयची आणि उमेशची कुठलीच गोष्ट पाटलांना पटलेली नव्हती. ते जे वागले ते त्यांना बिलकुल आवडलेलं नव्हतं. त्यांच्यामुळेच घराण्याचं कधी न भरून येण्या एवढं नुकसान झालं होतं. सगळा थाट, सगळं वैभवच नव्हे तर सगळं जीवनच भरून वाहणाऱ्या इरमाळ्याच्या ओढ्यातनं वाहून गेलं होतं. जीवनात आता राहिलं तरी काय होतं. सोसलेल्या भयानक कळा विसरण्यासारख्या नव्हत्या. मन शरीराचं झालेलं अगणित हाल भरून येणारं नव्हतं. म्हणून जीवनाचं नुकसान केलेला वंश स्वीकारण्यास आणि मिरवण्यास मन तयार होत नव्हतं. मन साफ व्हायला तयार नव्हतं. तरी पण वर वर बोलून त्यांनी माफ केलंय असं दाखवून दिलं. दादा, माझ्या मनातला विराग निघून गेला आहे आता. फक्त वाईट एवढंच वाटतं या की घरला नाही नव्हती. खरं एखादं टपाल जरी पाठवून हिची खुशाली कळवली असती तरी आम्ही इकडे निष्काळजीपणानं राहिलो असतो. श्यामराव, आबा, आमच्याकडून खरोखरच फार मोठी चूक झाली. आम्ही तसं करायला पाहिजे होतं. पण इकडे यायचं यायचं म्हणत सगळंच राहून गेलं. इथून पुढं आम्ही कोणतीच चूक करणार नाही. आमच्यामुळं तुम्हाला भयंकर त्रास झाला आहे. आमच्यामुळंच थोरले आई झुरून वारली. या सर्व गोष्टींचा आम्हाला फार पश्चाताप होतोय आता.
या सर्व गोष्टींचं प्रायश्चित्त आम्ही नक्कीच भोगू. पण आता मोठ्या मनानं तुम्ही आम्हाला माफ करा, एवढंच. शामरावाकडे पाहत हात जोडून उमेश बोलला, आमच्या मनात आता काय बी राग राहायला नाही. शामराव, पुन्हा सगळं वातावरण शांत झालं. वडिलांनी आपल्याला माफ केलं म्हणून दोघांनाही थोडंसं बरं वाटलं. आपले आई वडील, भाऊबंद, शेजारी पाजारीनी, गावकरी आपल्याला माफ करतील की नाही, आपल्याला घरात घेतील की नाही, आपल्याशी बोलतील की नाही, मनात भयंकर ताण निर्माण करणारे हे प्रश्न आता काहीसे निकालात निघाले. दोघांच्याही मनाला हलकासा दिलासा मिळू लागला. मनावरचा ताण सैल होऊ लागला. पण अक्का कुठे आहे? आईच्या मैताला तिनं न यावं या मनातल्या संभ्रमामुळं कालपासून दोघांचंही मन अस्वस्थ होतं. आबा, अक्का कुठं आहे? गोष्टी हळूहळू निवळताना पाहून संजयनं आशाबद्दल पाटलांना विचारलं. अक्का? कुठली अक्का? संजयकडे पाहत पाटलांनी प्रतिप्रश्न केला. आबा असं बोललेलं ऐकून दोघंही गोंधळून गेले. दोघांनीही एकमेकांकडे पाहिलं. त्यांच्या उरात धडकी भरली, श्वास चढले, अंगावर काटा फुलला, मन बेचैन झालं. आबा, माझी अक्का, माझी आशा का? तुझी अक्का? तू कुठल्या तुझ्या आशाकाबद्दल विचारतोस मला काय बी कळना झालं या. पाटलांच्या अशा प्रतिप्रश्नांनी दोघांच्याही अंगाला दरदरून घाम फुटला. आबा असं का बोलत आहेत त्यांना काहीच कळेना. दोघांनीही बाजूला बसल्या बायकांकडे पाहिलं, पण स्वतःच्या पत्नीने सुगंधा व्यतिरिक्त बाकीचे चेहरे ओळखूच येईनात. त्यात अक्का तर कुठंच दिसेना. श्वास वाढून हृदयाची धडधड वाढली, मन भरून येऊन कंठ दाटून आला. आबा, माझी अक्का, माझी आशा का? संजयच्या थरथरत्या ओठातनं व्याकुलतेनं भरलेले शब्द बाहेर पडले, ते सोबत अश्रूंना घेऊनच. अपराधानं शरमित झालेलं आणि आईच्या जाण्यानं दुःखी झालेलं मन अक्का दिसली नाही म्हणून घाबरून गेलं. पुढं काय बोलायचं त्यांना काही सुचेना. गंभीर चेहरा करून पाटील त्यांच्याकडे पाहू लागले. सगळेच शांत. सगळ्या बायका खाली माना घालून बसलेल्या. महादेवाला राहावे ना. मनातली तगमग त्याला गप्प बसू देईना. तीर त्या बायकातनं बसली या, दिसना झाली वय तुम्हासनी, असं म्हणत महादेवानं आशाकडे बोट दाखवलं. दोघांनीही तिच्याकडे पाहिलं. एकटक तिच्याकडे पाहतच राहिले. या वयात सुद्धा अशा परकर पोलक्यातच होती. जीवनात ती एकदा साडी नेसली होती, ते पण विलास तिला पाहायला आला होता त्या दिवशी. त्यानंतर दैवानं तिला परकर पोलक्यातच ठेवलं होतं. ही आमची अक्का नाही, ही आमची अक्का असू शकत नाही. आमची अक्का तर दिसायला चांगली अंगानं धडधाकट होती. ही तर परकर पोलख घातलीने लकवा मारली कुठली तरी दुसरीच अपंग बाई आहे. अशाकडे पाहिल्यानंतर दोघांच्याही मनात पटकन असे विचार आले. पण मग आमची अक्का आहे कुठे? आणि ही बाई तर काल आईच्या अंगावर पडून घोगरे आवाजात अडखळत व तुटक शब्दात आई आई म्हणत बरंच काय माय बोलत रडत होती. हे आपली अक्का नव्हे तर मग ही आई आई म्हणून का रडत होती? दोघेही तिला पुन्हा पुन्हा निरखून पाहू लागले. परकर पोरक्यातला तो लाकडासारखा वाळून आलेला हडकुळा देह खाली मान घालून मूकपणे अश्रू ढाळत बसला होता. शांताही अश्रू गाळत बसलेली. विस्मृतीत गेलेल्या आपल्या अक्काचा चेहरा ते आठवण्याचा प्रयत्न करू लागले. कालौघात विरळ होऊन गडप झालेल्या स्मृतींना उजाळा देऊ लागले. स्मरणाच्या पोटात घुसून स्मृतींना खंगालू लागले. मनचक्षुनी भूतकाळ उलघडून पाहू लागले. स्मृती कोशावर जोर देऊन तिचा चेहरा आठवू लागले.
कष्टानं आठवल्या 18 वर्षांपूर्वीच्या आपल्या अक्काच्या चेहऱ्यात आणि आत्ताच्या तिच्या चेहऱ्यात कुठे साम्य आहे का ते पाहू लागले. पण कुठेच ताळमेळ बसेना. दैव, नशीब, नियती, भाग्य, प्रारब्ध आणि प्राक्तन या अज्ञात सूत्रधारांच्या मायावी खेळानं ऐन तारुण्यात अचानक लकवा मारून जीवनाची अधू झालेली ती एक अभागिनी होती. जुळून येऊ पाहणाऱ्या जन्मजन्मांतरीच्या गाठी तर याच अज्ञातांनी काळ आणि वेळेच्या ब्रह्मास्त्रानं कायमच्या तोडून टाकल्या होत्या. पुन्हा एखादा असा दुसरा योग जुळून येईल अशी कुठलीही शक्यताही पाठीमागं ठेवली नव्हती. जन्माचे वैरी ठरलेल्या याच सूत्रधारांनी विधात्याच्या निस्सीम प्रणय भावनेचा सुद्धा अपमान करीत आयुष्यभरासाठी तिच्या जीवाला घोर चटका लावला होता. लाचार व अपमानित करून टाकलं होतं तिला. गेली 18 वर्ष लकवा मारल्याचं दुःख गिळत नि जीवाला जाळत एखाद्या चमत्काराची वाट पाहत ती जगत आली होती. पण चमत्कार तर सोडूनच द्या. त्या प्रसंगामुळे निर्माण झालेली परिस्थिती हलकी न होता भार बनत अधिकच जड जड होत गेली होती. आई अंतरुणाला खिळल्यावर तर तिचा सर्वच गोष्टीवरचा विश्वास उडाला होता. जीवनावरचाच विश्वास उडाला होता तिचा. सर्वस्व हरल्याचा तिला भास झाला होता. परिस्थितीच्या वावटळीत निर्माण झालेल्या सर्व दुःखाने तिच्या अंगावरचं मांस ओरबडून खाल्लं होतं. अगदी एखाद्या मेलेल्या जनावराला गिधाडांनी ओरबडून खाल्ल्यासारखं. आता हातापायांच्या काड्या झाल्या होत्या. अंगात फक्त हाडं आणि त्या हाडावर चांबड्याचं आवरणच तेवढं शिल्लक होतं. डोळ्यांची तर खोबणच होऊन बसली होती. त्या खोबणीभोवती काळी वर्तुळं जमली होती. गालफाडं आत जाऊन नाक टीचभर बाहेर आलेलं. गळ्याचा घोटा पण बोटभर बाहेर आलेला. केस पण पिकलेले. एकंदरीत तिन्ही दुःखात जळत आलेला तो जीव संजयला व उमेशला ओळखून आला नव्हता. अगदी निरखून पाहिल्यानंतरही ते तिला ओळखू शकले नव्हते. अरे तीच की तुमची अक्का. ओळख गावना झाली या वय तिची तुम्हासनी. आशाकडे निरखून पाहत असल्या संजय व उमेशकडे पाहत महादेव परत बोलला, हीच माझी अक्का आहे तर मग हिला लकवा कसा मारला? हिची अवस्था अशी कशी झाली? महादेवनं सांगितलं ऐकल्यावर संजयच्या मनात धडकी भरून त्याच्या अंगाला काफरा भरला. उठून तो आशाच्या समोर जाऊन बसला. सुरगळलेल्या परकर पोलक्यातली आशा खाली मान घालून अश्रू गाळत बसली होती. थोडा वेळ तो तिला तसाच पाहत राहिला. स्मृती कोशावर ताण देऊन त्यानं अगदी महत् प्रयासानं तिला ओळखलं. डोंगराचा एक प्रचंड कडा अंगावर कोसळल्यासारखा त्याला वाटला. वेदनेची एक तीव्र सनक हृदय छेदत आर पार निघून गेली. भीतीनं त्याच्या पोटात खड्डा पडला. ओठ थरथरू लागली. जीव कासावीस होऊ लागला. मेंदू बधीर होऊ लागला. मन कळवळून भरून आलं. डोळे अश्रूंनी डबडबले. एकदम त्याच्या मनाचा बांध फुटला. हक्का! ओरडत त्यानं टाहो फोडला व हात जोडत तिच्या समोर डोकं टेकलं. घुसळत आणि ढवळत दुःख धडक्या मारत बाहेर पडू लागलं. मनातली खदखद अश्रू वाटे वाहू लागली. अक्का, तू अशी कशी झालीस? अशी तुला तुला लकवा कसा काय मारला अक्का? आपल्या अक्काला ओळखल्यानंतर तिची झालेली हालत पाहून संजयच्या मनाची भयंकर केविलवाणी अवस्था झाली. मन पुन्हा पश्चातापाच्या धगीत पोळू लागलं. आई ते आई गेली आणि अक्काची झालेली ही दुर्दशा पाहून मी काय करून बसलो हे असं त्याला वाटू लागलं. अक्का, अक्का, माझ्याकडून फार मोठी चूक झाली. पण तुला हे झालंय काय सांग ना, सांग. तुझी ही अवस्था अशी कशी झाली? तुला लकवा कसा मारला सांग ना मला अक्का. दुःखानं भरलेले शब्द तोंडावाटे बाहेर पडू लागले. मन टाहो फोडत डोळ्यावाटे दुःख गाळू लागले. धडधडत्या हृदयानं उमेशी आशाच्या समोर येऊन बसला. तिला ओळखल्यानंतर तो ओंधळी तोंड खुपसून रडू लागला. दोघांनाही आता जन्माचा पश्चाताप होऊ लागला. कोण तुझी अक्का? मी नाही तुझी अक्का. संजयकडे न पाहताच डाव्या हातानं आशानं त्याला दूर लोटलं व ती रागानं ओरडून असं बोलली. स्वतःच्या वाया गेलेल्या जन्माचं दुःख मनात साठवून गेली 18 वर्ष अगदी आईसारखीच
आशानं पण भावांची वाट पाहिली होती. बाबू घराकडे परत आला तरच आई या जीवघेण्या दुःखातनं बाहेर पडेल. दोघंही परत आले तरच सगळ्यांच्या जीवाला लागलेला घोर निघून जाईल. मला सोडलं तर आपलं घर पुन्हा पहिल्यासारखं होईल, असं रोज तिच्या मनाला वाटायचं. पण असं काहीच घडलं नव्हतं, म्हणून तिच्या मनात भावांबद्दल राग निर्माण होत होता. आईचा विकोपाला चाललेला चिंतेचा आजार, तिनं धरलेलं अंथरूण, खंगलेल्या आईनं बोलणं सुद्धा बंद केल्यावर शेवटचा उपाय म्हणून तिला सरकारी दवाखान्यात नेऊन दाखल करणं. आई आता कायमची सोडून जाणार, भविष्याच्या चिंतेनं मन कचा कचा तुडवलं जात होतं. सगळीच घोर निराशा, सगळंच क्लेशदायक, सहनशीलतेच्या पलीकडचं. दोघांबद्दलच्या मनातल्या रागाची जागा आता तिरस्कारानं घेतली होती. त्यांच्या आठवणीनं तर आता शिसारी येत होती. दोघंही वैऱ्यासारखे वाटत होते आणि नेमकं हे दोघंही आईच्या मरणालाच हजर झालेत. आई, थोरल्या आई, असं म्हणत घरात घुसल्यावरच तिनं त्यांना अंदाजावर ओळखलं होतं. मनात भरल्या रागामुळे तिने त्यांच्याकडे पाहिलंही नव्हतं. माझ्या आईचा अंत पाहणाऱ्यांची तोंडही पाहणार नाही हे तिने मनोमन ठरवलं होतं. त्या आल्यापासून तिने त्यांच्याकडे पाहिलंही नव्हतं आणि आत्ताही ती पाहत नव्हती. लकव्यानं अधू होऊन मरायला टेकल्या आपल्या अक्काला पाहून दोघांच्याही जीवाची असह्य तगमग होऊ लागली. डोळ्यासमोरच्या भीषण परिस्थितीच्या लाथा तर अगोदरपासूनच छाताडावर बसत होत्या, पण आता छाताडावर घन आपटू लागले. चेंदा मेंदा करून जर्जर करू लागले. डोळ्यासमोरच्या दाहक वस्तुस्थितीमुळे मनाचा कोपरा पश्चातापाच्या आगीत पोळू लागला. आतड्याची व्याकुलता असह्य होऊ लागली. कोण तुझी अक्का? मी तुझी अक्का नाही. आशाच्या या वाक्यानं तर दोघांचीही मन आणि देह उभे आडवे चिरले गेले. देहांचे तुकडे होऊन इतस्ततः विखुरले गेले. मिळवलेलं यश, प्रेम, संसार, सुख आणि श्रीमंती कवडी मोल ठरली. स्वप्न आणि वास्तव्याच्या समरात मनाचे सगळेच भाव धारातीर्थी पडले. उरला फक्त घोर पश्चाताप आणि जीवन व्यापून टाकणारं महाकाय दुःख. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.